माऊलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. मारातिरेकमभियु जितसपरते घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो. अखंड विश्वाला शांतीचा महामार्ग देणारे सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राजकीय शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्थळी अभिवादन करून आजच्या या नव्या पुष्पासाठी उपाय असलेले आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, आपल्या साऱ्यांचे लाडके नेते, त्याचप्रमाणे हिंदूचे प्रणेते सरसेनानी आदरणीय आनंद आंबेडकर साहेब, या समितीचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, त्याप्रमाणे समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब, या नव्या पुष्पाचे प्रवचनकार ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय कमलाकरजी जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे उपकार्याध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ बौद्धाचार्य HR पवार गुरुजी, त्याचप्रमाणे आपल्या समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय मनोजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे विचारपीठावर बसलेले आदरणीय आजच्या आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय विठ्ठलजी जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगीजी पवार गुरुजी, त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले आपल्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष
आदरणीय जाधव साहेब, त्याचप्रमाणे विलाजी जाधव, गजेंद्र तांबे, सुभाष जाधव, त्याचप्रमाणे उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ बौद्धाचार्य, त्याचप्रमाणे आदरणीय धम्मचारी बोधिसेन हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की त्यांनी पुढच्या लाईनीत येऊन बसण्याची कृपा करावी. या सर्वांचं मी आजच्या नव्या पुष्पानिमित्त शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे आदरणीय वर्धेकर साहेबांना देखील विनंती करत त्यांनी देखील पुढे यायचं आहे. आजच्या या नव्या पुष्पाचं अध्यक्षस्थान आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदजी आंबेडकर साहेब हे स्वीकारतील अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्वनिक महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योती फुले, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस महान विचारांना विनम्र अभिवादन. या ठिकाणी उपस्थित बहुजन पंचायत समिती, बहुजन पंचायत समितीचे सन्माननीय सभापती, आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि इंटरव्ह्यूचे प्रणेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, त्याप्रमाणे समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय भगत साहेब, त्याप्रमाणे उपकार्याध्यक्ष एच आर पवार, त्याप्रमाणे उपकार्याध्यक्ष मनोहरजी मोरे साहेब, त्याप्रमाणे आजचे प्रवचनकार आणि बहुजन पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, त्याप्रमाणे आजचे प्रवचनकार आदरणीय बंधू कमलाकर जाधव, त्याप्रमाणे संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे. अशा आपल्या संस्कार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर बापू मोरे, त्याप्रमाणे आदरणीय बोधिसेन, त्याप्रमाणे जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व विभाग प्रतिनिधी, महिला, बौद्धाचार्य या ठिकाणी आत्ताच आपल्या संस्कार समितीचे सन्माननीय चिटणीस मनोहर बापू मोरे यांनी आत्ताच आपल्या बहुजन पंचायत समितीचे सभापती माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांची अध्यक्षपदासाठी नियुक्ती केलेली आहे. आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी अनुमोदित करतो. मनोबुद्धाची जय. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. आवाजच नाही, इकडे गणपतीचा आवाज बघ इथे येतोय. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. मानव प्राण्याला सुखशांती देणारे विश्ववन्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार, राष्ट्र निर्माते, विश्वरत्न, विश्वभूषण, कायद्याचे महामेरू, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पवित्र स्मृतीस पवित्र विचार किंवा अभिवादन पंचांग प्रणाम. ज्यांनी बौद्धाचार्य पद निर्माण केलं ते बौद्धाचार्यांचे जनक, ज्यांच्या अधिपत्याखाली या भारतातील पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह निर्माण झालं, त्या सभागृहाचे निर्माते सूर्यपुत्र भैया आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. उपस्थित बहुजन पंचायत समिती, त्या समितीचे सभापती, हिंदू मिलचे प्रणेते, ज्यांच्या अधिपत्याखाली आपण ज्या जागेमध्ये बसलेलो आहोत ती 7 मजली इमारत अतिशय चांगल्या पद्धतीने तिचं कामकाज चालू आहे. काही कालावधीमध्ये त्याचं आपण उद्घाटन करून त्या जुन्या इमारतीचं नवीन इमारतीवर रूपांतर करणार आहोत. असे या इमारतीचे निर्माते आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, संस्थेचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष. आणि प्रत्येक वेळी मी उल्लेख करतो की या बहुजन पंचायत समितीच्या 84 वर्षाच्या इतिहासामध्ये असा एकमेव असा कार्याध्यक्ष आणि माजी सरचिटणीस मिळालेला आहे की कमीत कमी 14 15 तास या बहुजन पंचायत समितीच्या कामकाजामध्ये हिरीने भाग घेतात. संस्थेचे अतिरिक्त सरचिटणीस आणि ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय विठ्ठल गोविंद जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे संस्थेचे माजी चिटणीस आदरणीय गजानन तांबे गुरुजी, अर्थ समितीचे अध्यक्ष आदरणीय विलासजी तानू जाधव, ज्यांनी आज या ठिकाणी सूत्रसंचालन केलेलं आहे ते बहुजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीचे चिटणीस माझे सहकारी आदरणीय मनोहर बापू मोरे गुरुजी. आज ज्यांचं प्रवचन आहे ते असे प्रवचनकार आदरणीय कमलाकर धोंडू जाधव गुरुजी. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की मंडणगड तालुक्यातील टाकेरे गावचे सुपुत्र आणि ज्यांनी त्रिलोक महासाहेब गणातून आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करीत आहेत असे आमचे गुरुवर्य आणि मंडणगड तालुक्याचे सुपुत्र
बोधिसेनजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी मान सन्मान करतो. त्यांच्या समोर आलेले सर्व माझे आदरणीय मनोजजी तांबे सावरकर, त्यांचे सर्व धम्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा मी या ठिकाणी मान सन्मान करतो, स्वागत करतो. आत्ताच बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संसार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर बापू मोरे गुरुजींनी अध्यक्ष म्हणून आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नावाची सूचना आणली. त्या सूचनेला बौद्धजन पंचायत समितीचे अतिरिक्त सरचिटणीस ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय विठ्ठल गोविंद जाधव गुरुजींनी अनुमोदन दिलेलं आहे. मी साहेबांच्या माध्यमातून आजच्या नव्या पुष्पाचं अध्यक्षस्थान साहेबांनी स्वीकारलं असं जाहीर करीत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहेच, बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संसार समितीच्या माध्यमातून 21 जुलै 2024 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी वर्षावासाच्या प्रारंभाला सुरुवात केलेली आहे. आजचं नवं पुष्प या ठिकाणी आदरणीय कमलाकर धोंडू जाधव गुरुजी गुंफणार आहे. तद्वतच बौद्धजन पंचायत समितीच्या उपक्रमामध्ये 3 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये आपण वाशी या ठिकाणी शामनेश प्रवचन शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत 26 नाव आलेले आहेत. जसं बौद्धजन पंचायत समितीच्या विश्वस्तांना आपण असं एक ओळखपत्र दिलेलं आहे, असंच ओळखपत्र आपण बौद्धाचार्यांना सुद्धा देण्याच्या या ठिकाणी आदरणीय विश्वस्तांनी मान्य केलेलं आहे, कमिटीने मान्य केलेलं आहे आणि त्याची पूर्तता आपण संसार समितीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि म्हणून हे तुमचं ओळख आहे, तुमची आयडेंटिटी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आम्ही आपल्या संस्कार समितीच्या ग्रुपवरती जी माहिती देऊ त्या माहितीप्रमाणे आपण आपली माहिती, एक फोटो आणि जे काय आहे ते आमच्याकडे सुपूर्द करावं संस्कार समितीकडे. त्यावेळेस आपण तुम्हाला हे सनदपत्र म्हणजे एक प्रकारचं ओळखपत्र, बौद्धाचार्यांचं ओळखपत्र, कारण कोण पॅन्टवरती येतं, कोण शर्टवरती येते, कोण सदरा लेंग्यावरती येते, परंतु बौद्धजन पंचायत समितीचा जो ड्रेस कोड आहे तो सदरा लेंगा आहे आणि त्या सदरा लेंग्याबरोबर जर हे ड्रेस कोड असेल, हे जर ओळखपत्र असेल तर आणखी तो बौद्धाचार्य दिसताना कसा एकदम टॅलेंट दिसेल आणि म्हणून त्याची ओळख बौद्धजन पंचायत समितीचा बौद्धाचार्य म्हणून लोकांसमोर जाणार आहे. याची कृपया आपण सर्व नोंद घ्यावी आणि येणाऱ्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. आणि आजच्या या नव्या पुष्पाचं प्रवचनकार आदरणीय कमलाकर धोंडू जाधव गुरुजी यांचा अल्पपरिचय करण्यासाठी मी आदरणीय माझे सहकारी आणि बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संसार समिती चिटणीस आदरणीय मनोहर बापू मोरे गुरुजी विनंती करतो की आणि आजच्या या प्रवचनकारांचा अल्पपरिचय देऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा सदिच्छा आभार मानतो. मला भीती होती, आज गणेश चतुर्थी आहे म्हणजे गणेश प्रारंभ आहे, कदाचित लोकांची उपस्थिती कमी असेल, परंतु या ठिकाणी उपसभापती साहेब म्हणाले की साहेब या ठिकाणी उपस्थिती चांगली आहे, मला एक मानसिक समाधान मिळालं आणि तीच पोचपावती आपल्या कामाची आहे. आणि म्हणून कुठेही जा, कसेही जा, परंतु बौद्धजन पंचायत समितीचा उपक्रम आहे, त्या उपक्रमामध्ये सहभाग घ्याल अशी आपल्याला विनंती करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद गुरुजी. यानंतर आपल्या पाठीमागे भाई जोशी त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांना विनंती करून त्यांनी पुढच्या लाईनीत येऊन बसण्याची कृपा आहे. आपलं हे नवं पुष्प जे गुंफणार आहेत ते बौद्धजन पंचायत समितीचेच ज्येष्ठ बौद्धाचार्य ज्यांचं नाव आहे कमलाकर धोंडू जाधव, रत्नागिरी जिल्ह्यातील, रत्नागिरी तालुक्यातील, म्हणजे तालुका आणि जिल्हा एकच असल्यामुळे म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणापासून जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर असणारं हे छोटंसं गाव, निसर्गाच्या सानिध्यात असणारं नाकरे या गावात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि ते सध्या त्यांचं वास्तव्य नालासोपारा राजनगर या ठिकाणी आहे. नोकरी महानगरपालिकेमध्ये एक मुकादम या पदावरती ते सध्या कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये म्हणजे बौद्धाचार्य होत असताना त्यांनी आपल्या 10 दिवसीय श्रामणेर शिबिर देखील त्यांनी केलेलं आहे आणि श्रामणेर शिबिरामध्ये त्याने आपल्या अंगावरती 10 दिवसामध्ये चिवर परिधान करून शीलप्रिय या नावाने ते श्रामणेर दीक्षित झालेले होते. त्यांचा धम्मप्रवास 1990 पासून चालू झालेला आहे. त्यांचा 198 असं सनद कार्ड नंबर आहे आणि जवळजवळ 24 वर्ष अविरतपणे एक बौद्धाचार्यच म्हणून नव्हे तर समाजामध्ये एक प्रबोधनकार, एक प्रवचनकार म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. त्यांनी ती शिबिरं इगतपुरी या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत आणि त्यांचा एक मानस होता की एक दिवस तरी मी सेवा देण्यासाठी जावं, परंतु या नोकरीच्या म्हणजे व्यापामुळे ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही. ते देखील ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. त्यांची वाचनाची आवड असल्यामुळे त्यांची विविध अशी प्रवचनं घाललेली आहेत. त्यामध्ये
दानाचे महत्त्व, जो आजचा विषय आहे, मानवी जीवनात दानाचे महत्त्व. त्यानंतर 10 पारमिता, 10 पारमिता, 12 पौर्णिमा, मानवाच्या अधोगतीची कारणं जे आपण पराभवसुत्त म्हणतो, ते अतिशय चांगल्या प्रकारे ते समजावून सांगत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म, त्यानंतर आर्य अष्टांगिक मार्ग आणि अतिशय त्यांना म्हणजे महिलांना आवडणारा पटाचारा ही एक कथा आहे, ती अतिशय म्हणजे समाजामध्ये प्रभावीपणे सांगत असतात. त्यानंतर शाखा क्रमांक 738 नालासोपारा या शाखेचे चिटणीस म्हणून जवळजवळ मला वाटतं 18 वर्ष सातत्याने ते एका पदावरती कार्यरत आहेत. त्यानंतर शाखेमध्ये होणारे पौर्णिमेचे कार्यक्रम म्हणजे दर वर्षाला ज्या 12 पौर्णिमा येतात, त्या 12 पौर्णिमा या शाखेमध्ये राबवल्या जातात. या म्हणजे ते पुढाकार घेऊन ते करत असतात. आणि असा हा प्रवास करत असताना अचानक असं म्हणजे संसारामध्ये रममाण असताना अचानक 2021मध्ये म्हणजे जसं संसारामध्ये पती पत्नी ही 2 रथाची चाकं समजली जातात आणि एक चाक 2021मध्ये गळून पडलेलं आहे, म्हणजे त्यांच्या पत्नीचं 21मध्ये निधन झालेलं आहे. धम्माचा प्रभाव एवढा आहे, धम्मामध्ये ताकद एवढी आहे की ते त्यांनी म्हणजे घरामध्ये न बसता हे धम्माचा म्हणजे वारसा घेऊन त्याने आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि हा धम्माचा प्रभाव म्हणावा लागेल. आणि त्यांच्या चेहरा म्हणजे पत्नीची दर दिवशी मला वाटतं त्यांना आठवण येत आहे, परंतु धम्माच्या प्रभावाने धम्माच्या म्हणजे याच्यामध्ये अधीन झाल्यामुळे ते विसरून या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. मी या ठिकाणी त्यांचा विषय आहे जे मानवी जीवनामध्ये दानाचे महत्त्व. संत कबीर म्हणतात, दान दीना धन नगटे, नदी नगटे नीर, अपनी आँखों देख लो, यो क्या कहे कबीर, यो क्या कहे कबीर. ज्याप्रमाणे नदीचं पाणी आपण पिल्याने कमी होत नाही, त्याप्रमाणे दान दिल्याने आपले धन किंवा आपली संपत्ती कमी होत नाही. या मी पुढील म्हणजे त्यांच्या विषयाला सुरुवात करण्यासाठी त्यांना विनंती करतोय. आदरणीय तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन. या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा श्रावक संघ अर्थात भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे भारतभूमीला पुन्हा बुद्धभूमीचे रूप प्राप्त झाले, ते सर्वांचे उद्धार करते, सर्वांचे उद्धारक, विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करतो. या भारतामध्ये महान त्यागाने धम्मदानातून महान असं कार्य केले असे अनेक महापुरुष आज आपल्यामध्ये नाहीत. अशा महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने मोरे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जिच्या आठवणीने एकही दिवस जात नाही, धम्म कार्यासाठी 75% मला सहकार्य करणारी आमच्या पत्नी दिवंगत क्रांती कमलाकर जाधव वय वर्ष 46 असताना अचानकपणे 1-2 तासाच्या अवधीमध्ये त्यांचं निधन झालं. फार मोठं दुःख आहे, समजू शकतो. त्यांच्या त्यागामुळेच मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. क्रांती जाधव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांच्यामुळेच आज परिवर्तनाचा गाडा पुढे जात आहे, ज्यांच्यामुळे आपण महत्त्वाकांक्षा ठेवून जोमाने त्यांच्या पाठीशी उभे राहून जे कार्य करत आहोत,
कोणत्याही कामाला ना नाही असे सर्वांचे लाडके नेते, बौद्ध जनपंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराजे आंबेडकर, उपसभापती विनोदजी मोरे, उपकार्याध्यक्ष HR पवार, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगतजी, सर्वांचे मी वेगळा परिचय करून देत नाही, फक्त नावं घेतो, कारण मला फक्त 1 तास दिलेला आहे आणि 8 वाजून गेलेले आहेत. या ठिकाणी आमचे मनोहर मोरेजी, विठ्ठल जाधव, बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय सूत्रसंच चांगलं करतात, आयोजन करतात. ते संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेशजी पवार गुरुजी, मनोहर मोरे गुरुजी आणि उपस्थित सर्व उपासक आणि उपासक हो बौद्धाचार्य, ज्येष्ठ श्रेष्ठ बौद्धाचार्याने, आदरणीय धम्माचा प्रसार करणारे माझ्यासमोर उभे आहेत. अनेक वेळा मी त्यांची प्रवचनं ऐकलेली आहेत. ते धम्माचारी बोधिसंजी, आपणा सर्वांना पुन्हा एकदा जयभंग करतो. पुष्प माझ्याकडे आहे. 5 वेळा मी या सभागृहामध्ये आपल्यासमोर हे 5वं पुष्प, 24 वर्षामध्ये 5वं पुष्प मी या ठिकाणी गुंफत आहे. 2017मध्ये 12 पौर्णिमेचं मी जेव्हा प्रवचन या ठिकाणी दिलं तेव्हा साहेब म्हणाले की आपल्याकडे चांगल्या प्रकारचे होतकरू हुशार बौद्धाचार्य आहेत. मला बरं वाटलं, मग मी कामाला गती दिली. एवढं दुःख असताना देखील मी कधी थांबलो नाही आणि म्हणून आज मला ज्याने संधी दिली ते मंगेश पवार गुरुजी, पंचायत समिती आणि मनोहर गुरुजी, सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचे स्वागत करतो. विषय आहे मानवी जीवनातील दान कर्माचं महत्त्व. गेल्या प्रवचनाच्या वेळेला पारदे गुरुजींनी 10 मिनिटाच्या विषयामध्ये दानाचं महत्त्व सांगितलेलं होतं. दान फक्त 2च शब्दाचा विषय आहे. तथागतांच्या काळामध्ये एक पारमितेवर भगवान बुद्ध एक दिवस प्रवचन देत असत. आज या ठिकाणी बोलताना मी काय 1 दिवस बोलणार नाही. मला जे काही कळलेलं आहे, माझ्या जे काय वाचनात आलेलं आहे, का दान हा विषय फार मोठा आहे आणि म्हणून मी माझ्या वाचनामध्ये आलेले मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित चुकीचं असेल ते माझं असेल आणि बरोबर असेल ते बुद्धाचं वचन असेल. आजच्या प्रसंगी कोणतेही कार्य करताना आपण आपल्या स्वतःवर, आपल्या कुटुंबावर, समाजावर कोणताही परिणाम होईल याची काळजी घेणं अतिशय फार महत्त्वाचं आहे. ते आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. मी करत असलेल्या कार्याचा कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कोणतेही दान आपण आंधळेपणाने करता कामा नये. आंधळेपणाने केलेले दान जरी चांगलं असलं तरी परमकल्याणास सहाय्य करत नाही. आपण अनेक वेळा दान देत असतो. आंधळेपणाने दिलेले दान हे कशा पद्धतीने आपण करतो आहोत ते आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं की कोणी सांगितले म्हणून आपण दान देतो, कोणी मागितले म्हणून आपण दान देतो, दुसरे लोक देत आहेत म्हणून आपण दान देतो, कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या, इतर लोकांच्या जबरदस्तीने आपण दान देतो, स्वखिशीने कधी दान देतो, इच्छा नसताना कधी दान देतो, अनेक प्रकारचं दान देतो. कोणते दान सर्वश्रेष्ठ आहे, कोणते दान अधिक फळदायी आहे हे समजणं अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे मी छोटंसं दान हा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. दान 2 अक्षरी शब्द असला. बुद्धाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे 5 भिक्खूंना जेव्हा उपदेश केला तेव्हा पहिला विशुद्ध मार्गाचा अभ्यास करताना बुद्धाने पहिला उपदेश केला. तो पहिला भाग होता पंचशील आणि आर्य अष्टांगिक. दुसरा भाग होता आर्य अष्टशील होता, दुसरा भाग आर्य अष्टांगिक होता आणि तिसरा भाग होता 10 पारमिता म्हणजे सद्गुण. पहिली पारमिता शील आणि दुसरी पारमिता होती दान. मी सगळ्या पारमितेवर या ठिकाणी बोलणार नाही. माझा विषय फक्त दान कर्माचं महत्त्व आहे. या विषयाची मांडणी करत असताना मी छोट्या भागामध्ये आपल्याला या विषयावर विश्लेषण करणार आहे. पहिला भाग आहे दान म्हणजे काय, दुसरा भाग आहे दानाचे प्रकार, तिसरा भाग आहे माणसाने दान का करावं, चौथा भाग आहे
दान दिल्याने कोणता फायदा होतो. 5वा भाग आहे कोणते दान सर्वश्रेष्ठ. 6वा भाग आहे कोणते दान अधिक फळदायी. 7वा भाग आहे पुण्याचा उपयोग, पुण्यानुमोदनाचे महत्त्व. आणि 8वा भाग आहे पुण्यकर्म अतिशय चांगल्या पद्धतीने करणे. आणि शेवटची जातक कथा सांगून मी या ठिकाणी या विषयाला विराम देणार आहे. पहिला भाग आहे दान म्हणजे काय. त्यागाने स्वतः जवळच्या वस्तू, त्यागाने सेवाभावनेने स्वतः जवळच्या वस्तू दुसऱ्यांना देणे याला दान असं म्हटलेलं आहे. दान कर्माचं सर्व धर्मामध्ये प्रसिद्ध कधी आढळते. त्याचं नाव देखील एवढं मोठं आहे की मानवी जीवनामध्ये जगत असताना आपल्या या जगामध्ये अनेक लोकांनी, संस्थापकांनी दान कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. जसे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त, मुस्लिम धर्माचे संस्थापक महम्मद पैगंबर, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक, जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर आणि बौद्ध धर्माचे संस्थापक सिद्धार्थ गौतम बुद्ध या सर्वच महापुरुषांनी दान कर्माचं लौकिक सांगून त्याचा प्रसार देखील त्या पद्धतीने फार मोठे योगदान दिलेलं आहे. एवढंच नाही तर हिंदू धर्मामध्ये हरिश्चंद्राचं दान देखील आपण वाचनामध्ये ऐकलेलं आहे. ते देखील कमी नाही. आपण ते सांगत नाही, वाचत नाही, ते देखील आपल्या आठवणीत असावं. हा झाला दानाचा विषय. पुढचा भाग आहे दानाचे प्रकार. मानवी जीवनामध्ये दान कर्माला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. शरीर, मन आणि वाणी पंचस्कंद दुसऱ्याच्या सुखदुःखाकरता सेवाभावने केला त्याग म्हणजेच दान होय. असे अनेक प्रकारे आपण दान देऊ शकतो. एखाद्या माणसाकडे औषधाला पैसे नाहीत, औषधाचं दान देणे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये जीवकाचं उदाहरण जर समोर ठेवलं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. जीवक बुद्धाच्या काळामध्ये जीवकाचं एवढं मोठं औषधाच्या माध्यमातून दान आहे की राजगृहामध्ये शाल्वती नावाच्या वेशीचा मुलगा, आपल्या सर्वांना माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही, तरीसुद्धा उजळली म्हणून मी या ठिकाणी तो वेशीचा मुलगा एका कचऱ्याच्या टोपलीमध्ये फेकून दिला. तो रडत आहे. राजकुमार अभय त्या ठिकाणी जात असताना जेव्हा पाहिलं तेव्हा अभयने त्या मुलाला आपल्या राजमहालात घेऊन गेले. त्याचं नाव जीवक ठेवलं. जीवकाने अभयराजाला न सांगता तक्षशिला विद्यापीठामध्ये 7 वर्ष औषधाच्या माध्यमातून अभ्यास केला. एवढा अभ्यास केला की त्याच्यामध्ये तो प्रसिद्ध झाला. आणि सांकेत्याच्या त्या श्रेष्ठीच्या बायकोच्या पत्नीचा आधारबारा केल्यामुळे काय दिलं सर्वांना माहिती आहे, औषधाचं दान. एखाद्याकडे पुरेसे वस्त्र नाही, त्याला वस्त्र घेऊन देणे, वस्त्राचे दान. भगवान बुद्धांच्या काळामध्ये मिगार माता विशाखा आपल्याला परिचित आहे. विशाखाने भगवान बुद्धांकडे 8 वर मागितले. त्यामधला एक वर आहे की माझा भिक्खू संघ जेव्हा भिक्षू संघाला विवस्त्र अवस्थेमध्ये पाहिलं तेव्हा भगवान बुद्धांकडे मिगार माता विशाखाने 8 वर मधला एक वर सांगितला की जो भिक्खू संघ पावसामध्ये भिजत आहे, भिक्खुणी भिजत आहेत, खोल नदीमध्ये जाऊन उड्यावर आंघोळ करत आहेत, तर मी जिवंत असेपर्यंत, मी माझ्या धम्माचा प्रसार करणारा सगळ्या भिक्खू संघाला जिवंत असेपर्यंत वस्त्र पुरवण्याची जबाबदारी मिगार माताने घेतली. वस्त्राचं दान. एखाद्या व्यक्तीकडे पुस्तकाला पैसे नाही, शिक्षणाला पुस्तकं नाहीत, अशा माणसाला पुस्तकाच्या माध्यमातून धम्मदान देणे. महात्मा फुलेंचं, सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण आहे आपल्यासमोर. मी अधिक खोलवर जात नाही. एखाद्या व्यक्तीकडे राहायला घर नाही, घर घेऊन देणे, घर घेण्यास मदत करणे, घराचं दान. अनाथ पिंडकाचं दान आपल्या सर्वांना माहिती आहे. बिंबिसाराचं दान आपल्या सर्वांना माहिती आहे. अनाथ पिंडकाने भगवान बुद्धांचा सद्धम्म प्रसार करणाऱ्या लोकांना, भिक्खू संघाला एवढं मोठं जेतवन बुद्धावर बांधलं की हा चिरकाळ भिक्खू संघ असेपर्यंत त्या जेतवानामध्ये निवास करेल. म्हणून अनाथ पिंडकाने त्या निवाराचं दान दिलं. त्याला निवारदान म्हटलेलं आहे. एखादी व्यक्ती रक्ताच्या कमतरतेने अशक्त असेल, ऑपरेशनसारख्या ठिकाणी रक्ताची उणीव भासत असेल, अशा त्या माणसाला स्वतःच्या शरीरातून रक्त देणे, रक्ताचे दान. एखादी व्यक्ती उपवासी असेल, भुकेने व्याकुळ असेल, अशा त्या व्यक्तीला भोजन देणे. बुद्धांच्या काळामध्ये अनेक दानशूर लोकांनी भोजन दिलेलं आहे. सगळ्यांची नावं घेतली तर दिवस पुरणार नाही. पुढचं दान आहे एखादी व्यक्ती संकटात सापडली असेल तर त्या संकटात सापडल्या माणसाला आपल्या स्वतःच्या शरीरासमाने त्याला बाहेर काढणे, त्याला श्रमदान असं म्हटलेलं आहे. एखाद्याला विद्या शिकवणे, विद्येचे दान आहे. एखादी व्यक्ती अविचाराच्या मार्गाने, अधार्मिक मार्गाने जाऊन असह्यतेने जीवन जगत असेल
त्याला चांगला मार्ग जीवन जगण्याचा मार्ग माहीत नसेल, अशा वेळी आपला धम्माचं दान देणं त्याला धम्मदान असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारची विविध प्रकारची दानं बुद्धाने या ठिकाणी सांगितलेली आहेत. अनेक प्रकारची दान आहेत, ती एकमेकाला धरून ती फळप्राप्त होत असतात. अनेक प्रकारचे फळदान देत असतात. आयुष्य आपण देखील नसताना देखील उर्वरित माणसांना देखील ती फळप्राप्ती होत असतात. पुढचा भाग आहे माणसाने दान का करावं. तिसरा भाग आहे आपण ज्या सहचारी मानव राहतो त्या आपल्यासारखी सर्व माणसे राहत असतात. आपल्याला ज्याप्रमाणे भावना आहेत त्याप्रमाणे इतरांना देखील तशाच प्रकारच्या भावना आहेत. आपल्याला ज्याप्रमाणे आपण सुखदुःख भोगत असतो तशाच प्रकारे इतर माणसं देखील सुखदुःख भोगत असतात. संकट प्रसंगी, अपघात प्रसंगी आपली जशी स्थिती होते तशी इतरांची देखील तशा प्रकारची स्थिती होते. मानवी कल्याणाचा विचार करत असताना आपण साधा विचार केला की भविष्याचा विचार करत असताना आपण जे काय मिळवत आहोत ते आपण स्वतः प्रयत्न करत नाहीत. विचार करा की या समाजामध्ये, या जगामध्ये कोणी त्या प्रत्येक वस्तू, पैसा असेल, धन असेल, प्रत्येक वस्तू आपल्या परिश्रमातून बनवत असतात आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू आपण बाजारामध्ये विकत घेतो. एखादी वस्तू आवडते, एखादी सुंदर वस्तू, कोणत्या गोष्टी आवडतात, ज्या आवडतात त्या आपण त्यांच्या परिश्रमातून निवड केलेल्या वस्तू आपण स्वतः घेऊन येतो. आपण ते सुख समाधान मानत असतो. मग ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी वस्तू निर्माण केलेल्या त्याच्या सुख समाधान निर्माण करतो, तशाच प्रकारे आपल्या परिश्रमातून, आपल्या कार्यातून, आपल्या मेहनतीतून आपण देखील दुसऱ्याला सुखशांतीचा मार्ग दिला पाहिजे. आपण जे काय नोकरीधंदा करत असू त्याचा उपयोग आपल्या स्वतःच्या मुलाकरता झालाच पाहिजे. परंतु स्वतःच्या मुलाबरोबर आपलं कुटुंब आहे, या कुटुंबाच्या बाहेर स्वकुटुंबाचा खर्च भागवून आपण जे काय मिळवतो, जे काय कमवतो त्यामधून स्वतःचं कुटुंब भागवून स्वइच्छेने दुसऱ्याच्या दुःख संकटात मदत केली पाहिजे. भगवंत सांगतात की दुसऱ्याच्या संकटामध्ये मदत केली पाहिजे. आपण दान दिले नाही तर मनातील विकार वाढत असतात. दान कर्माची सवय आपण लावून घेतली पाहिजे. दान केल्याने परोपकार भावना, संपत्ती वाढत असते. दान दिलेच नाही तर अहंकार, द्वेष, तृष्णा ह्या सगळ्या गोष्टी वाढत असतात. भगवान बुद्ध म्हणाले की दान देण्याची सवय आपण जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत लावलीच पाहिजे. त्यामुळे आपले चांगली संपत्ती संग्रह निर्माण होत असतो. पुढचा भाग आहे दान केल्याने कोणता भाग फायदा होतो. आपण शारीरिक आणि वाणीने जे काही कर्म करतो त्याचे दोन परिणाम होत असतात. एक अंतरिम परिणाम, एक बाह्य परिणाम. क्रिया कर्म केल्यामुळेच आपण चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त करतो, परंतु मनावर त्याचा संग्रह साठा होत असतो. त्याचा रिॲक्शन प्रभाव एवढा होत असतो की शारीरिक आणि वाचिक कर्म ते संपून जातं, पण मनावर त्याचा एवढा प्रभाव होतो, अभिधम्माच्या भाषेत त्याला संखार असं म्हटलेलं आहे. कुशल आणि चांगल्या कर्माचा संखार मनावर चांगल्या प्रकारचा परिणाम होत असतो, परंतु अकुशल कर्माचा संखार मनावर दुःख आणि अशांती निर्माण करतो. दान देत असताना काही लोकांना असं वाटू शकतं की मी दान आणि धनरूपाने जे काय देतो ते आपल्यापासून जातं, मी जे काय देतो त्याच्यातून मला काहीच फायदा मिळत नाही. परंतु हा वरवरचा भास आहे. आपण जे काय देतो त्याहीपेक्षा आपल्याला दुसऱ्याकडून सुखशांती मिळते. एवढंच नाही की आपण दान कार्य केल्यामुळे आपल्याला सुखशांती मिळतेच, परंतु पुण्यकर्म प्राप्त होतं. पुण्य हे संखारूपाने आपण डोळ्याने पाहू शकत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की आपण जे काय दान देतो, कोणत्याही प्रकारचा मगाही सांगितल्याप्रमाणे अनेक दाने सांगितली, त्या दानामधून जे काय पुण्यकर्म करतो ते संखारूपाने आपल्या मनामध्ये कायम राहतं. आणि भगवान बुद्ध म्हणतात की पुण्य संग्रह रूपाने जेव्हा आपल्या मनामध्ये संग्रह निर्माण होतो, तो अदृश्य रूपाने आपल्या संकटात किंवा अपघात प्रसंगी उभं राहतं. संकट आणि अपघात आपल्याला कधी सांगून येत नाही. ज्या बस किंवा रेल्वेगाडीतून आपण प्रवास करणार आहोत तिचा अपघात होणार हे जर माहीत असतं तर बस किंवा रेल्वेगाडीतून आपण प्रवास करणार नाही. संकटाची काळवेळ आपल्याला माहीत नसते. अचानकपणे, अदृश्यपणे आपल्यावर संकट येत असतात. अशी संकट जे येतात त्या धडपड करत असतो. सुटण्याची स्वाभाविकपणे जेव्हा संकटातून धडपड करतो तेव्हा देवदेवतांची, धम्माची, साधू संतांची आठवण होते. भगवान बुद्ध म्हणतात जेव्हा अचानकपणे संकटात सापडतो तेव्हा देवदेवतांची, धम्माची, साधू संतांची आठवण होते. अरे देवाला म्हणतो, अरे देवा मला या संकटातून वाचव. आपण महाराजाला म्हणतो तुझ्या मंत्रतंत्राने मला वाचव. पण जेव्हा माणूस मरून जाईल किंवा घराला आग लागेल तेव्हा विहीर खोदण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी काही त्याचा उपयोग होत नाही. कितीही देवधर्माची आराधना केली, कितीही आपण काही केलं तरी त्यावेळी काहीच उपयोग होत नाही. विहीर जेव्हा खोदत असतो तेव्हा माणूस मरून जाईल किंवा घर जळून जाईल.
पण म्हातारा व्हायच्या अगोदर किंवा आजारी पडायच्या अगोदर बँक बॅलन्सप्रमाणे आपल्याकडे थोडं थोडं बँक बॅलन्स करून ठेवलं, पुण्यकर्माचा साठा करून ठेवला तर आजारी पडल्यास किंवा म्हातारा व्हायच्या अगोदर आपल्याला त्या वेळेस उपयोगी पडेल. एवढंच नाही, ते भगवंत पुढे म्हणतात की हे भौतिक संपत्ती जमा करत असताना हे जेव्हा उपयोगी पडत नाही, भौतिक संपत्तीबरोबर पुण्यसंग्रहाचा साठा देखील आपल्याबरोबर असला पाहिजे. पुण्यसंग्रहाचा साठा जर आपल्याबरोबर असेल तर भौतिक संपत्ती कधी कधी संकटातून, अपघातातून वाचवण्यास असमर्थ ठरते. खूप संपत्ती असते, खूप पैसा असतो, खूप मालमाडी असते, पण जेव्हा अपघात होतो, जेव्हा संकट येतात तेव्हा ही भौतिक संपत्ती आपल्यामध्ये कधी पुढे कधी कधी कमकुवत होते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की भौतिक संपत्तीबरोबर आध्यात्मिक धनसंपत्ती देखील आपल्याबरोबर असली पाहिजे. विपश्च्या माध्यमातून या ठिकाणी बोधिसत्वांची वाचलेले आहेत. शरीर वाचा काया वाचा कुशल कर्म न करताना आपण शरीराकडे पाहत असताना कशा प्रकारचं कर्म करत आहोत. भौतिक संपत्तीबरोबर आपल्याबरोबर आध्यात्मिक संपत्ती जेव्हा असते तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या स्वतःवर जेव्हा अपघात किंवा संकट येतात तेव्हा भौतिक संपत्ती किंवा आध्यात्मिक संपत्ती दोन्हीही त्या ठिकाणी उपयोगी पडत असते. संकट वाचवण्याचा प्रयत्न होत असतो. दान पुण्य कर्म संघाने आपल्याला आध्यात्मिक संपत्तीचा साठा होत असतो. पुण्य संग्रहाचा साठा होत असल्यामुळे आपलं संरक्षण होतं. थोड्या अंशाने जर आपण खऱ्या अर्थाने पुण्य संग्रह निर्माण केला, पुण्याच्या बँक बॅलन्सप्रमाणे जमा केली, अनेक प्रकारची दानं सांगितली आहेत, अनेक प्रकारचं पुण्यकर्म बुद्धाने सांगितलं आहे, अनेक प्रकारच्या दानातून आपण पुण्यकर्म करू शकतो. आणि मग जेव्हा आपला पुण्यकर्माचा संग्रहाचा साठा मनात निर्माण होतो तेव्हा देवाधर्माची आठवण करण्यापेक्षा, संकट प्रसंगी मंत्रदांची आठवण करण्यापेक्षा आपल्या पुण्यकर्मात सांगायचं आहे की बाबा रो माझ्या पुण्यकर्मानो माझी संकटामध्ये आहे, त्या संकटातून आपले पुण्यकर्म वाचवण्याचं काम करतो. बुद्ध म्हणतात पुब्बे च कतपुय्यता एतं मंगलमुत्तमं. काय बुद्ध म्हणतात की पुण्य संग्रहाचा संग्रह, पुण्यकर्माचा संग्रह करून ठेवणं हे सर्वात उत्तम मंगल आहे. दान दिल्याने दानकर्त्याची कीर्ती वाढत असते. बुद्ध म्हणतात कुटुंबात जातीबिरामध्ये मान सन्मान वाढत असतो. कोणत्याही गुणाचा त्याच्यावर एकदम संशय घेतला जात नाही. दान दिल्याने दानकर्त्याची कीर्ती वाढते. भगवान बुद्ध सांगतात तो सुखपूर्वक झोपी जातो, सुखपूर्वक उठत असतो. दान दिल्याने अधिक फळप्राप्त होतं. पण भगवान बुद्धांच्या काळामध्ये एकेकाळी ब्रह्मदत्त राजाचे शासन होते. उदाहरण म्हणून बुद्ध सांगतात की एकेकाळी ब्रह्मदत्त राजे शासन होते. कोणते दान अधिक फळप्राप्त होऊ शकतं. ब्रह्मदत्त शासन असताना अनेक प्रकारचं दान कर्म करत असते आणि कर्म करत असताना एकदा त्याच्या मनाला वाटलं की कोणत्या प्रकारचं दान सर्वश्रेष्ठ आहे, कोणाला दान देणे अधिक सर्वश्रेष्ठ आहे हे तेव्हा कळलं नाही. तेव्हा प्रधानाला विचारलं की प्रधान आऊस कोणत्या प्रकारचं दान सर्वश्रेष्ठ दिल्यामुळे अधिक फळप्राप्तीचा उपयोग होऊ शकतो. तेव्हा प्रधानाने पच्चेक बुद्धाच्या नावाचा उल्लेख केला. पच्चेक बुद्ध त्यावेळी हिमालयाच्या पायथ्याशी वास्तव्याला होते. ब्रह्मदत्त राजाने प्रधानाच्या हस्ते पच्चेक बुद्धाला भोजनासाठी निमंत्रण दिले. ठरल्या वेळेनुसार पच्चेक बुद्ध ब्रह्मदत्त राजाच्या राजमहाली भोजनासाठी आलेले आहेत. पच्चेक बुद्ध राजाने मोठं दान देण्याचे ठरवलं. भोजन झाल्यानंतर भोजनोपरांत अस्तपरिष्कारासहित भोजन दिल्यानंतर भोजनोपरांत पच्चेक बुद्धाने दानाचं महत्त्व सांगण्यास सुरू केलेलं आहे. कोणते दान महत्त्वाचं आहे? राजन, तुझ्या मनामध्ये दान देण्याचा उत्तम संकल्प आला. दान देऊन तू फार मोठं पुण्यकर्म केलं आहेस. जळत्या घरातून ज्याप्रमाणे एखाद्या वस्तू बाहेर काढतो अचानकपणे, तशा प्रकारचं तू दान देऊन फार मोठं पुण्यकर्म केलं आहेस. ब्रह्मदत्त राजाला पच्चेक बुद्ध सांगत आहेत. जेव्हा एखाद्या घर जळत असेल त्या घरातल्या वस्तू बाहेर काढण्यासाठी धडपड करत असतो. जेवढं शक्य आहे तेवढ्या घरातून वस्तू आपण बाहेर काढतो, त्या वस्तू वाचतात. जीवन देखील असंच आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारचं जीवन जिवंत असताना मरणाच्या अगोदर काही दान देतो, ते जळत्या घरातून वस्तू बाहेर काढण्यासारखं दान असतं. भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे त्या घरातल्या सगळ्या वस्तू जळतात त्याप्रमाणे आपलं आयुष्य सारं जळत आहे. आपलं वैभव वाढी सगळं जळत आहे. मरणापूर्वी आपण जे काय बँक बॅलन्सप्रमाणे जमा करतो, पुण्यकर्माचा साठा जमा करतो, त्याप्रमाणे आपण मरणापूर्वी थोडंफार दान दिलं. उदाहरण म्हणून हे भव्य असं सभागृह होत आहे. हे भव्य असं सभागृह होत आहे. जर मरणापूर्वी खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी मिळून जर ठरवलं की माझ्या कमाईमधला जे काय आपण कमवतो, महिन्याला पगार असतो, त्याच्यातून बँक बॅलन्सप्रमाणे जर आपण थोडं काढून ठेवलं आणि इच्छेनुसार धम्मदान दिलं,
भगवान बुद्ध म्हणाले की एका सभागृहाला एका बुद्धविहाराला 5,000 रुपयाचं दान देऊन 20 वर्षे पूर्ण झाली. या 20 वर्षामध्ये हजारो पैसे खर्च केले, हजारो लाखो पैसे निघून गेले, एकही पैसा शिल्लक नाही. पण 5,000 रुपये दिल्याचं दान आजही माझ्या पुण्यसंग्रहामध्ये मनामध्ये कायम आहे. जेव्हा जेव्हा 5,000 रुपये 20 वर्षापूर्वी दिल्लीपूर्वी 5,000 रुपयाचं दान माझ्या मनामध्ये आठवण होते, तेव्हा मनाला शांती मिळते, सुख समाधान मिळतं. एवढंच नाही, बुद्ध म्हणाले जिवंत असताना सुख समाधान मिळतं, परंतु मरणानंतर सुद्धा त्याचं कार्य अमरत. बुद्धकालीन अनाथपिंडकाचं दान, मिगारमाता विशाखा, सुजाता, आम्रपाली, सम्राट अशोकाचं दान, हे लोक संपले आहेत, गेले आहेत, नावही आहे, परंतु या लोकांनी मरणापूर्वी जे काही दान दिलं ते जळत्या घरातून वस्तू जशा बाहेर फेकतो तशा प्रकारचं ते आजही शिल्लक आहे धम्मरूपाने. यांच्याकडे महाल, बाडी, वैभव सगळं काही संपलं, पण त्याचं नाव कार्य आजही अमर आहे. पच्छेक बुद्धाने जळत्या घरातून फेकलेल्या वस्तूसारखं मरणापूर्वी दिलेलं दान शिल्लक राहतं, म्हणून अधिक फळदायी आहे. पुढचा भाग आहे, कोणते दान अधिक फळदायी आहे? उत्कृष्ट आणि क्वालिटीचे बीज आपण जमिनीमध्ये पेरतो. जमीन सुपीक आणि चांगले असल्यामुळे बीज चांगले येतं, परंतु उत्कृष्ट क्वालिटीचं बीज खडकाळ जमिनी पेरल्यास, दगडी जमिनी पेरल्यास पीक चांगलं येत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की असंच दानात देखील असं आहे. एखाद्या दारुडी माणसाला जर दान दिलं तर दान करत्यास फळ मिळत नाही. एखाद्या दुराचारी दुसशील माणसाला दान दिलं तर दान करत्यास फळ देत नाही. बुद्ध म्हणतात जो चोर असेल, लफंगा असेल, याला दान दिलं, दान करत्यास फळ देत नाही. एखाद्या व्यसनी माणसाला दान करणे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या व्यसनाला मदत करण्यासारखं आहे, ते दान देखील त्याला फळ देत नाही. भगवान बुद्ध पुढे म्हणतात नाटक, तमाशा, जे काही सगळे जगामध्ये चालतं त्याला दान देणं प्रत्यक्ष दान देत नाही. भगवान बुद्ध 14 प्रकारची एकमेकापेक्षा उत्तरोत्तर दानं सांगतात. भगवान बुद्ध एकमेकापेक्षा जी निसर्गाशी संबंधित दानं आहेत, जी धम्माशी संबंधित दानं आहेत, पहिल्या प्रकारचं दान सर्वश्रेष्ठ दान सांगितलं आहे. पशु आणि पक्षाला खाद्य आणि पाणी स्वरूपात दान देणे सर्वश्रेष्ठ दान. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या निसर्ग राहतो, पशु पक्ष्यांना खाद्याने पाणी स्वरूपात दान देणे. दुसऱ्या प्रकार श्रेष्ठ दान सांगतात, जो आंधळा आहे, जो लुळा आहे, जो अपंग आहे, याला दिलेलं दान सर्वश्रेष्ठ आहे. भगवान बुद्ध पुढे म्हणतात की जो भ्रमभ्रांतीपूर्ण मिथ्यामानेच पसलेला साधू संत आहे त्याला दिलेलं दान अधिक फळदायी आहे. भगवान बुद्ध पुढे जाऊन सांगतात 4 श्रमण होऊन गेले, सम अवस्था पार पडल्या, श्रोतापत्ती, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत. भगवंत म्हणतात की श्रोतापत्ती मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे हे सर्वश्रेष्ठ आहे. भगवंत पुढे म्हणतात की श्रोतापत्ती फळप्राप्त भिक्खूला दान देणे हे सर्वश्रेष्ठ आहे. पुढे म्हणतात की सकृतगामी मार्गावर असलेल्या श्रमण भिक्खूला दान देणे हे फळप्राप्ती आहे. भगवान बुद्ध पुढे म्हणतात की श्रोतापत्ती मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे. पुढे म्हणतात अनागामी मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे आणि अनागामी फळप्राप्त भिक्खूला दान देणे. पुढे बुद्ध म्हणतात की अनंत मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे, अनंत मार्गावर फळप्राप्त भिक्खूला दान देणे आणि 13 प्रकारचं दान आहे पच्छेक बुद्धाला दान देणे. 14 प्रकारचं दान आहे सम्यक संबुद्धाला दान देणे. एकमेकापेक्षा सर्वश्रेष्ठ अनुत्तरंग पुय्यं खेतं लोकसाती. भगवान बुद्ध म्हणतात की एकमेकापेक्षा उत्तरोत्तर दानं बुद्धाने सांगितलेली आहेत. ही 14 प्रकारची दानं आहेत. आपण त्या दानाचा विचार केला पाहिजे. पुढे आपण जात आहोत. पुढचा जो भाग आहे सब्बदानं धम्मदानं. भगवान बुद्ध धम्मदानाविषयी अधिक महत्त्वाचं कथन सांगत असताना म्हणतात ही जी दानं पाहिली, द्रव्यदान, भोजनदान, वस्त्रदान, अनेक प्रकारची दानं पाहिली, पण हे दान एक दुसऱ्याकरता मर्यादित आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की सर्वश्रेष्ठ दान आहे सब्बदानं धम्मदानं जीनाती. दुःख मुक्तीच्या आणि परमसुख प्राप्तीच्या रस्त्याचे मार्गदर्शन करणे
म्हणजे धम्मदान होय. मग धम्म हा अतिशय महत्त्वाचा कसं का आहे, धम्मदानास का महत्त्व दिलं आहे, ते भगवान बुद्ध म्हणतात की दुःखमुक्तीच्या आणि परमसुख प्राप्तीच्या रस्त्याचे मार्गदर्शन करणे. ज्या व्यक्तीजवळ खूप संपत्ती आहे, खूप पैसा आहे आणि जर धम्म नसेल तर या जगामध्ये तो सुखी होऊ शकत नाही. अधार्मिक माणसाचे जीवन आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे. मानवी जीवनामध्ये या जगात जगत असताना खऱ्या अर्थाने कितीतरी श्रीमंत लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं पाहिलं आहे. खूप पैसा आहे पण धम्म नाही. भगवान बुद्ध पुढे म्हणतात की या मानवी जीवनामध्ये भौतिक संपत्ती सहजपणे मिळू शकते, पैसा, घर, दार सगळं सहज मिळू शकतं, पण सद्धम्म हा महाप्रयत्नाने मिळावा लागतो. भगवान बुद्ध म्हणतात धम्म व्यक्तीमुळेच आपण चांगल्या प्रकारचे संबंध ठेवू शकतो. धम्म परस्पर नीती, सदाचार, सद्भावना ठेवत असतो. ज्या माणसाजवळ दानकार्य करत असताना ज्या मानवाजवळ धम्म नसेल, नीती चांगली नसेल, तो मनुष्य या जगामध्ये, या घरामध्ये, या कुटुंबामध्ये, या गावामध्ये अनेक प्रकारचे अराजक माजवत असतो. धम्मामुळेच आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगत असतो. जगामध्ये पाहतो, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या जगामध्ये ज्यांच्याकडे धम्म नाही त्या लोकांमध्ये अशा प्रकारचं युद्ध वगैरे अनेक प्रकारचे संग्राम होत असतात. भगवान बुद्ध पुढे म्हणतात की एक किंवा दान एक किंवा दुसऱ्या व्यक्तिगत असू शकतं, भोजनदान दुसऱ्या व्यक्तीपर्यंत मर्यादित असू शकतं, पण भगवान बुद्ध म्हणतात की चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय देसेत धम्म आदि कल्याणम मध्य कल्याणम सर्वोदव कल्याणम. भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू हो, आदेश देताना भगवान बुद्ध म्हणतात की बहुजनांच्या हिताकरता, बहुजनांच्या सुखाकरता धम्माची देसना करा. जे लोक धम्मापासून लांब जात आहेत, कारण हा धम्म भावी पिढीचे कल्याण करत असतो, चांगल्या प्रकारे मार्ग सांगत असतो. आणि अशा प्रकारचा भगवान बुद्धांचा भिक्खू संघ आहे, तो या पावसाच्या दिवसामध्ये धम्म प्रचार आणि प्रसार करत असतो. मानवी जीवनामध्ये ज्या लोकांना धम्म कळला नाही, जे लोक इकडे येऊ शकत नाहीत, ज्या लोकांना प्रवचन ऐकण्याची सवय नाही, ज्या लोकांना धम्म ऐकण्याची सवय नाही, अशा लोकांना या धम्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. अशा लोकांना धम्माचा उपदेश करा. आणि ज्याचं जीवन खऱ्या अर्थाने, जो जीवन सुखमय जगू शकत नाही, जो भ्रमभ्रांतीमध्ये अडकलेला आहे, त्या लोकांना धम्मावर घेऊन या. खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध म्हणतात की या लोकांना धम्म सांगायचं असेल ते बोधिसत्वांसारखे गहन प्रशिक्षक अभ्यासकच असले पाहिजेत. अनेक लोक जे अभ्यासक आहेत, जे अभ्यास करतात, धम्माचा अभ्यास कसा, असेच लोक प्रसार धम्माचा करू शकतात. आणि म्हणून भगवान बुद्ध पुढे म्हणतात की अशा लोकांना चांगला धम्म सांगून आणि खऱ्या अर्थाने हे सहजपणे काम करता येत नाही. त्यासाठी अभ्यासाची गरज आहे, विद्वान भिक्खूंची गरज आहे, अभ्यास बौद्धाचार्यांची गरज आहे, अभ्यासक लोकांची गरज आहे. धम्म प्रचार प्रसार करायचा असेल तर भगवान बुद्ध म्हणाले की चांगला अभ्यासकाची गरज आहे. आणि हे करत असताना जरी तुम्हाला प्रवचन देता आलं नाही, जरी तुम्हाला भाषण करता आलं नाही, ज्या ठिकाणी धम्माचा प्रसार चालू आहे, ज्या ठिकाणी प्रवचन चालू आहे, ज्या ठिकाणी प्रसार चालू आहे, त्या धम्मकार्य देखील मध्ये आपण मदत करू शकतो. त्या धम्माला पुण्यकर्माने धम्माचं पुण्यकर्म देऊन त्या कार्याची गती वाढवू शकतो. भगवान बुद्ध पुढे म्हणतात की आपण त्या धर्मकार्याची गती वाढवली तर त्याच्याबरोबर आपण जसं मंगेश पवार गुरुजी, मोरे गुरुजी आणि आपले आदरणीय अनिल आंबेडकर साहेब या लोकांनी खऱ्या अर्थाने धम्माला गती दिली, अशा प्रत्येकाने जर सहभाग घेतला तर धम्माचा प्रसार व्हायला वेळ लागणार नाही. जेवढ्याप्रमाणे आपण सेवाने, त्याग भावनेने आपण पुण्यकर्माचा साठा करून त्याग भावनेने जेव्हा धम्म देऊ त्या दीर्घकाळपर्यंत ते टिकत असतं. भगवान बुद्ध हे एक उदाहरण म्हणून सांगतात. एक आंब्याचं झाड घ्या. आंब्याचं झाड साधं सोपं 50-60 वर्ष जगत असतं. 50-60 वर्ष जगत असताना अनेक लोकांना गोडधोड आंबे देत असतं, मधुर फळ देत असतं. परंतु हे आंब्याचं झाड ते कोणी लावले असेल. भगवान बुद्ध म्हणतात की आंब्याचं झाड कोणी लावलं, त्याची मशागत कोणी केली, त्याला पाणी कोणी घातलं, त्याचं संरक्षण कोणी केलं, जेव्हा रोपटे लावलं बुद्ध म्हणतात ते रोपट्याचे पुण्याचे भागीदारी आहेत. ज्याने त्या रोपट्याचं वाढवलं, संरक्षण केलं ते पुण्याचे भागीदारी, आणि ते जिवंत असेपर्यंत त्याची सेवा केली ते देखील ते पुण्याचे भागीदारी बुद्ध म्हणतात. 50-60 वर्षानंतरचे एखादे आंब्याचं झाड निधन होतं, मरून जातं, असा एका कल्पवृक्ष घ्या की 2000 वर्षापर्यंत जिवंत जगून अनेक लोक त्याची फळं चाकत असतात. अनेक वर्ष त्याची फळं चाकतात, अनेक पिढ्या येतात, अनेक पिढ्या जातात देखील. मनुष्य किती निघून जातात, की निधन पावतात, परंतु झाड ते 2 वर्ष जगत असतं. त्या झाडाची, कल्पवृक्षाची कुणी सेवा केली, मशागत कुणी केली, ज्या लोकांनी ते रोपटं लावलं, ज्या लोकांनी त्याची मशागत केली आणि 2000 पर्यंत जिवंत ठेवलं, त्या जिवंत ठेवणाऱ्याचे पुण्याचे भागीदारी ते लोक आहेत.
भगवान बुद्धांचा सद्धम्म देखील अशाच प्रकारचा फळ देत आहे. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांचा सद्धम्माची स्थापना झाली. अनेक लोक निधन पावले, अनेक लोक गेले, अनेक विद्वांनी दानं दिली, बरेच लोक गेले. भगवान बुद्धांचं सद्धम्म आजही आपल्या समोर आहे. अनेक वर्ष गोड फळ देत आहे. अनेक वर्ष आपण त्याची फळं चाकत आहोत. अशाच एखादा बुद्धाने त्याचा धम्म कल्पवृक्ष, विशाल कल्पवृक्ष तयार केला. बुद्धाने त्याची उत्पत्ती केली, बुद्धाने रोपटं लावलं, बुद्धाने वाढवलं. आणि बुद्धाच्या नंतर ज्या ज्या लोकांनी, सम्राट अशोक असेल, अनाथपिंडक असेल, ज्या ज्या लोकांनी त्या धम्माला वाढवलं ते पुण्याची भागीदारी. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये एवढ्या दानाला महत्त्व आहे. पुढेचा भाग आहे पुण्यानुमोदनाचे कार्य. आपण जे काय पुण्यकर्म करत असतो कुशल असलं पाहिजे. आपण आपल्या पुण्याचं अनुमोदन करत असताना आपल्याबरोबर दुसऱ्याचं हितही सुखी होऊ शकतं. बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आज आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत. बाबासाहेब स्वतः आणि तुमच्या आमच्या सर्वांकरता, आजही बाबासाहेब नसले तरी बाबासाहेबांच्या पश्चात देखील त्यांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे चांगलं हित आपण निर्माण करत आहोत. चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत. ज्या पूर्वज लोकांनी खऱ्या अर्थाने पुण्यकर्मच केलं नसतं तर हे जग, चांगले दिवस आपल्याला बघायलाच मिळाले असते असे बुद्ध सांगतात. एवढंच नाही, बाबासाहेबांची पुण्यकार्य, बाबासाहेबांच्या हयातीनंतर सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे लोक आपण जगताना बघत आहोत. हे बाबासाहेबांचं केवढं मोठं पुण्यकर्म आहे. एवढंच नाही, ते बुद्ध सांगतात आपल्या बापदादांच्या, आपल्या आईवडिलांच्या पुण्यकर्मामुळेच आपण दुसऱ्याला सुखी ठेवू शकतो, आपला पुण्याचा वाटा देऊ शकतो. एवढंच नाही, ते भगवान बुद्ध एका जातक कथेमध्ये सांगतात की आपल्या मंगलमैत्रीचा वाटा आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. एका शिलानिसस्त जातक म्हणून बुद्ध कथा सांगतात. एकदा एका गावातून शीलवान उपासक परदेशी जाण्यासाठी निघाले आहेत. त्याच्याबरोबर त्याच्या गावाचा एक न्हावी देखील त्यांच्यासोबत निघालेला आहे. जात असताना योगायोगाने समुद्रातून जात असताना ते जहाज 7 दिवस सुरळीतपणे चाललं. 8व्या दिवशी मात्र अचानकपणे जोराचं वादळ आलं आणि ते जहाज त्या समुद्र बुडालं, तुकडे पडले. एका खडकातून आदळल्यानंतर ते जहाजावर एका छोट्याशा फळीच्या सहकार्याने शीलवान उपासक न्हावी एका छोट्याशा बेटावर जाऊन पोचले. जंगल होतं, मानव वस्ती नसल्यामुळे खाण्याची व्यवस्था नव्हती. शीलवान उपासक धम्माची शीलवान पंचशील पाळत असते, 10 पर्यंत शीलवानच असल्यामुळे चांगल्या प्रकारचं कर्म करत असले. संपूर्ण जगातल्या प्रत्येक मानव प्रसंगी त्याचं फार मोठं हित होतं, मंगल करत असे. आणि त्या बेटावर असलेली फळे मात्र खाऊन ते उपजीविका चालवत असे. पण त्याच्याबरोबर असलेला न्हावी देखील पशुपक्ष्यांचा मांस, त्यांना प्राणी मारून त्याचा मांस खात असे. तो मात्र त्या धम्माचं पालन करत नसे, तो पक्ष्यांची प्राणी हिंसा करत असे. एके दिवशी त्या न्हाव्याने शीलवान उपासक सांगितलं की मी माझ्याप्रमाणे तू देखील त्या पक्ष्यांचं मांस खा. पण शीलवान उपासक शिलेचा भंग करत नसल्यामुळे, चांगल्या प्रकारचं शीलवान असल्यामुळे तो त्या शिलेचं भंग करत नव्हता, फळावरच गुजरण चालत होता. ही अढळ निस्त्रा पाहून, शीलवान उपासकाची बेटावरची अढळ निस्त्रा पाहून तिथे असले नागराज दया आली. नागराजा स्वतः शीलवान उपासकाला एका देहाची होडी केली आणि त्या शीलवान उपासकाला म्हणाला, शीलवान उपासका, मी माझ्या देहाची होड करत आहे, तुला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुला पोचवतो. तेव्हा शीलवान उपासक त्या नागराजाच्या देहाच्या होडीमध्ये बसला. तेव्हा तो त्या न्हाव्याला म्हणाला की तूही माझ्याबरोबर चल. त्या नागराज त्यावेळी म्हणाला की या होडीत या दुष्ट न्हाव्याला बसता येणार नाही, कारण त्यांनी पशुपक्षाला मारले, प्राणी हिंसा केली आहे. त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मनामध्ये जराही कुठल्या प्राण्याविषयी दया नाही, काही माया नाही. तेव्हा ह्या होडीमध्ये त्याला बसता येणार नाही. तेव्हा शीलवान उपासक म्हणाले, नागराजा, मी जे काही पुण्यकर्म केलं आहे माझ्या उभ्या जीवनामध्ये, त्या पुण्यकर्माचा मी वाटा त्याला देत आहे, माझ्या मंगलमैत्रीचं त्याला वाटा देत आहे. तेव्हा माझ्याबरोबर त्याला येऊ द्या. तेव्हा खऱ्या अर्थाने ती विनंती केल्यानंतर त्या न्हाव्याने शीलवान उपासकाचे आभार मानले. बघा, पुण्यकर्म शीलवान उपासक असल्यामुळे, धम्मनिष्ठ असल्यामुळे, प्रज्ञाशील करुण असल्यामुळे, उपासकाच्या अंगी चांगले गुण असल्यामुळे त्या न्हाव्याला उपयोग झाला. जर कदाचित शीलवान उपासक तसा नसता तर त्या दोघांचा मृत्यू त्या समुद्रावर झाला असता. म्हणून शीलवान उपासक असल्यामुळे ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी त्याला पोचवलं. मग शील धम्म नीती, कशा प्रकारचं धम्म आपण पुण्यकर्म करत असतो, आपला वाटा कशा प्रकारे देत असतो, हे बुद्धांनी आपल्याला पटवून दिलं आहे. पुढचा आणि शेवटचा भाग आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. सॉरी, नाही झालं. या ठिकाणी सांगत असताना आपण जेव्हा आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी साठा करून ठेवतो, धनसंपत्ती खूप जमा करून ठेवतो, आपण खूप सुखी असतो वाटतं प्रत्येकाला, नाही का? आपण कधीच सुखी नसतो.
जेव्हा घरामध्ये खूप संपत्ती आहे, खूप पैसा आहे, पण कधी कधी जर संकट प्रसंगी अपघात ठिकाणी तो पैसा कामाला येत नसेल तर त्या पैशाची, ती संपत्तीची किंमत शून्य असते. बुद्ध सांगतात. भगवंताच्या धम्मामध्ये अशाच प्रकारचं सांगितलं आहे. किती धनसंपत्ती थोडी थोडी संग्रह करून ठेवणे, जास्ती संपत्ती घरामध्ये ठेवू नका. कारण एखाद्या घरातून बाहेर पडताना ज्या रस्त्याने आपण चालतो आहोत, एखादं झाडच आपल्या अंगावर पडलं, त्या ठिकाणी घरातलं धन काय, आपण जीवन जगत असताना पुण्यकर्म आपण केलं पाहिजे. कशा प्रकारचा पुण्य प्रतापाचा भाग उपयोगी पडतो संकट प्रसंगी. एका हॉस्पिटलमध्ये 2 कॅन्सरच्या आजाराने पेशंट आहेत. बुद्ध उदाहरण कसे देत बघा, की एका हॉस्पिटलमध्ये 2 कॅन्सरच्या आजाराने 2 पेशंट आहेत. आजार मात्र कॅन्सरचा दोघांना सारखाच आहे. एक डॉक्टर आहे, 2 पेशंट आहेत. आजार सारखा असल्यामुळे दोघांना डॉक्टर औषध सारखंच देतो आहे. परंतु एका पेशंटला औषध लागू पडतं आणि एका पेशंटला औषध लागू पडत नाही. एक पेशंट त्यातला मरण पावतो, एक वाचतो. कुठलं पुण्यकर्म बुद्ध म्हणाले? भगवान बुद्ध म्हणाले की पुण्यप्रतापाचा अंश आपल्या मनामध्ये असला पाहिजे. एक साधं उडून बुद्ध म्हणाले का जर एखादा सहज माणसाने उडवलं, सहज त्याला धक्का लागली तर सहज लगेचच मरून जातो. पण मोठ्या गाडीने उडवूनसुद्धा तो कधी कधी वाचतो. कितीही छोटं ऑपरेशनसुद्धा तो वाचतो किंवा मोठं जसं वाचतो. भगवान बुद्ध म्हणाले की मायनर ऑपरेशन करूनसुद्धा तो वाचत असतो, पण मोठ्या मेजर ऑपरेशनसुद्धा तो कधी कधी वाचत नाही. हा कुठला भाग आहे? भगवान बुद्ध म्हणाले. भगवान बुद्ध सांगतात की आपल्या मनामध्ये पुण्यसंग्रहाचा चित्तरूपाने मजबूत जर साठा करून ठेवला तर आपल्या प्रसंगी, जेव्हा कोणत्याही प्रसंगी आपले संकट येतात, चित्त प्रभावाने आपलं मन देवा घट्ट आणि मजबूत होत जातं. कितीही प्रसंग आले, त्या पुण्यसंग्रहाचा साठा आपल्याजवळ असून त्या संकटातून, त्या अपघातातून वाचू शकतो. भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या संपत्ती, आध्यात्मिक संपत्तीमधून पुण्यसंग्रहाचा साठा केला पाहिजे कितीही संकट आली. आणि म्हणून पुण्यकर्म आपल्यासोबत असलं पाहिजे. पुण्य हे भगवान बुद्ध म्हणतात बाजारात कधी विकत मिळत नाही. तशा प्रकारचं विकत मिळालं असतं तर आपण त्याप्रमाणे जीवन जगण्याचा आपल्याला काही हातपाय हलवायची गरज लागली नसती. म्हणून या दानकर्माला भगवान बुद्ध एवढं महत्त्व देतात. म्हणून आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धांनी देखील आपल्या शेवटच्या क्षणी देखील कुशीनारा येथे सुभद्र नावाचे परिव्राजक, एक खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध त्यांच्या मनामध्ये, सुभद्र नावाच्या मनामध्ये एक संदेह निर्माण झाला. आपल्याला माहिती असेल, बुद्ध या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. सुभद्रा नावाच्या परिव्राजकाला एक मनामध्ये संदेह निर्माण झाला की या जगामध्ये शेवटचे क्षण महाबुद्धांचे या जगामध्ये पुन्हा असे बुद्ध होणं नाही. माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. त्या शंके निरसनासाठी मला तथागत बुद्धांकडे जायचं आहे. शेवटच्या अंताला, शेवटच्या क्षणापर्यंत भगवान बुद्ध कशा प्रकारचं धम्माचं दान, धम्म प्रबोधन, धम्म परिवर्तन, पुण्याचं कर्म कसं करतायत आपल्या लक्षात येईल. भगवान बुद्धांकडे सुभद्र गेला तेव्हा आनंद साक्षी तिथं होते. जेव्हा आनंदाला म्हणाले की मला बुद्धांचं शेवटचे मला दर्शन घ्यायचं आहे थोडक्यामध्ये, तेव्हा सुभद्र म्हणाले की मला भेटायचंच आहे. तेव्हा आनंद म्हणाले आता बुद्ध थकले आहेत, आता भेटायणार नाही. ही जेव्हा चर्चा बुद्धांनी ऐकली तेव्हा बुद्ध म्हणाले आनंदाला की आनंदा, मला त्रास द्यायच्या उद्देशाने सुभद्रा माझ्याकडे यायचं नाही. त्याला काहीतरी माझ्याकडे हवं आहे, त्याच्या मनामध्ये का निर्माण शंका झाली असेल तेव्हा तो माझ्याकडे येत असेल, त्याला आत येऊ द्या. तेव्हा आनंदाने भगवान बुद्धांचे शब्द ऐकून सुभद्राला सोडलं. तेव्हा शेवटच्या क्षणी देखील बुद्धाने त्या सुभद्राला त्याच्या मनामध्ये असलेली शंका दूर केली आणि म्हणाले हे जग अनित्य आहे. एक ना एक दिवस या जगातून आपण संपणार आहोत. प्रत्येकाला धनसंपत्ती, भौतिक वस्तू मागे ठेवून जावीच लागणार. तेव्हा तुझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं कर्म कर, चांगल्या प्रकारचं दान देऊन मला संतुष्ट कर आणि मगच तुला खऱ्या अर्थाने अनंत प्राप्त होईल. या भगवान बुद्धांच्या ठराविक शब्दाने सुभद्र नावाच्या त्या मनामध्ये असल्या प्रयोजकाला त्याच्या मनाचं समाधान झालं. आणि अशा प्रकारचे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीलं दान आजही आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये आहे. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या पुण्यकर्मामुळेच आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगतो. या दोन्ही महापुरुषांनी आपल्याला जे काही खऱ्या अर्थाने इथपर्यंत आणून ठेवलं आहे, आपण सोन्यासारखी त्यांच्या विचारामधून चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत. जे लोक त्यांचं ऐकले ते चांगलं सुख समाधानचं वैचारिकमधून चांगल्या प्रकारचं शुद्ध आणि पवित्र जीवन जगत आहेत. अशाच प्रकारचं एका राजहंसाचं मी आपलं उदाहरण सांगून याच ठिकाणी थांबणार आहे. सुंदरतेचं जीवन जगत आहेत दोन्ही राजहंस. ज्या ठिकाणी हिमालय 12ही पाणी असतं तशा प्रकारचं सुंदर जीवन. अनेक लोकांना मार्गदर्शन करतात, अनेक लोकांना संदेश देतात, अनेक लोकांना धम्म समजवतात.
अनंत काळानंतर सुद्धा अनेक वर्षानंतर एकमेकाचा धम्म एकमेकाला वाढवून मगाशी म्हटल्याप्रमाणे दानकर्मातून धम्म सांगत असतात. सुखी संपन्न जीवन जगत असले दोन्ही राजहंस हिमालयावरून हिमालयाच्या पायथ्याशी आलेले आहेत. ज्या ठिकाणी हिमालयावर 12ही सुखी संपन्न विचार आहेत, चांगल्या प्रकारचं सुखी संपन्न 12 महिने पाणी आहे, ते तलाव कधीही आटत नाही असा तो धम्म आहे. असा धम्म हे दोन्ही राजहंस फेरफटका मारण्यासाठी हिमालयाच्या पायथ्याशी आलेला आहेत. एक तलाव आहे, थोड्या दिवसात ते कमी होणार आहे, त्यातलं पाणी संपणार आहे. सगळे मासे तडफडून मेले आहेत, एक कासव मात्र उरतो त्याच्यामध्ये. जेव्हा दोन्ही राजहंस तलावाच्या काठाशी विचारमग्न स्थितीमध्ये आहेत की या तलावातलं थोड्या दिवसामध्ये पाणी आटणार आहे, संपणार आहे, तेव्हा कासवाची काय अवस्था होईल. आपण सांगितल्याप्रमाणे जर त्यानं मार्ग स्वीकारला तर कदाचित तो कासव ते हिमालयाच्या 12ही पाण्यामध्ये आपण त्याला घेऊन जाऊ शकतो, त्या मार्गाप्रमाणे ऐकला तर. विचारमग्न असलेल्या त्या दोन्ही राजहंसाचा विचार जेव्हा पाहिला, जेव्हा विचारमग्न स्थितीमध्ये होते, दोन्ही राजहंस सुंदरतेचं जीवन जगत होते, त्या कासवाला वाटलं की आपण त्यांना विचारावं. तेव्हा तो कासव दोन राजजवळ आला आणि म्हणाले तुम्ही विचारमग्न स्थितीमध्ये का आहात. तेव्हा म्हणाले दोन्ही राजहंस म्हणाले की बाबा रे कासवा, तुझी थोड्या दिवसात मृत्यू होणार आहे, तू मरण पावणार आहेस, तुझी काय अवस्था आहे. ते म्हणाले ठीक आहे, मला ज्या ठिकाणी 12 महिने पाणी आहे, सुखी संपन्न जीवन आहे, त्या ठिकाणी मला घेऊन चला, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे वागण्याची माझा प्रयत्न आहे. दोन्ही राजहंस म्हणाले की आगडबंब कासवाला कसं काय घेऊन जायचं. आणि म्हणून तो कासवाने विनंती केली, एकदा केली, दोनदा केली, आणि दोन्ही राजहंस विचार केला की ठीक आहे, आम्ही ज्या नियमाप्रमाणे, जसा तुला जे काय नियम टाकू त्या धम्माप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलास तर ज्या ठिकाणी 12 महिने पाणी आहे, सुखी संपन्न जीवन जगण्याचा मार्ग आहे, त्या ठिकाणी जाऊ शकतोस. जर कधी माझ्याशी किती अडचणी आला, किती दुःख आले, किती अडचणी आल्या, किती यातना आल्या, किती परिश्रम करावे लागले, तरीही तू तो मार्ग सोडू नकोस. दोन्ही राजहंस सांगितलं, त्या कासवाने अट मान्य केली. दोन्ही राजहंस म्हणाले की त्या दोन्ही राजहंसांनी आपल्या चोचीमध्ये एक काठी धरली. कासव म्हणाले घट्ट पकड तुझ्या तोंडाने. कासवाला अट घातली, ठीक आहे काठी पकडलीस, तुला अट घातलेली आहे, किती प्रसंग आला, किती अडचण आले, धम्मापासून कधी पळून जाऊ नको, दूर जाऊ नको. जोपर्यंत तू 12ही महिने तलावात सुखी संपन्न जीवन जगण्याचा मार्ग आहे, तुम्हाला जोपर्यंत नेऊन देत नाही तोपर्यंत तू हा मार्ग सोडू नकोस. त्याने अट मान्य केली. दोन्ही राजहंसांनी आपल्या काठीमध्ये त्या अगडबंब कासवाला चोचीमध्ये, त्याने तोंडामध्ये काठी घट्ट पकडली. कितीही प्रसंग आले ती काठी सोडू नको जेव्हा सांगितलं, तेव्हा ते अगडबंब दृश्य घेऊन दोन्ही राजहंस त्या हिमालयाच्या दिशेकडे जात आहेत. हे अगडबंब दृश्य शाळेतल्या मुलांनी पाहिलेलं आहे. अगडबंब दृश्य पाहिल्यानंतर एका मुलाचं लक्ष गेलं त्याकडे की कासवांमध्ये घट्ट काठीला पकडून दोन्ही राजहंस त्या ठिकाणी घेऊन चालला आहेत. एका मुलाचं लक्ष गेल्यानंतर त्या मुलाने पाहिलं, आरडाओरडा केली. त्याचा भयंकर त्या कासवाला राग आला. एकच नाही ओरडला, जेवढे विद्यार्थी मुलं खेळत होते तेवढे ओरडले. त्या कासवाचा ओरडण्याचा भयंकर राग आला आणि काहीतरी बोलण्याच्या उद्देशाने त्याने आपलं तोंड सोडून दिलं. त्याच ठिकाणी तो गतप्राण झाला. छिन्न विछिन्न तुकडे झाले. बंधू आणि भगिनींनो, उपासक आणि उपासकांनो, भगवान बुद्ध म्हणाले एका बाजूला भगवान बुद्ध आहेत, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि मध्ये काठी जी आहे तो भगवान बुद्धांचा सद्धम्म आहे. जे जे लोक या धम्मापासून लोंब पळून जातात, जे जे लोक धम्माचं आचरण करत नाहीत, जे जे लोक धम्माला कधी बघत नाहीत, धम्माला कधी वेळ देत नाहीत, प्रवचना कधी वेळ देत नाहीत, लोकांना सहकार्य करत नाहीत, अशा लोकांची अवस्था त्या कासवाच्या छिन्न विछिन्न तुकड्याशिवाय झाल्याशिवाय राहत नाही. ते प्रत्यक्षदर्शना आपण पाहतो. एवढं दान या दोन्ही महापुरुषांनी दिलेलं आहे. मी अधिक वेळ न घेता माझ्या वाचनामधून मला बराच पुस्तकाचा अभ्यास करावा लागला. दान हा 2 अक्षरी शब्द होता. दानाच्या बाहेर प्रवचन देता येत नाही. जो विषय असतो त्याच्या बाहेर कधी जाता येत नाही. आणि त्या विषयाला संदर्भित धरून मी 8 ते 9 पुस्तकाचा अभ्यास केला. त्यामध्ये कमीत कमी बुद्ध आणि धम्म हे कमीत कमी 5 ते 6 वेळ वाचलं. का धम्मदानाची भर त्याच्यामध्ये जास्त आहे. धम्मानंद कोसंबी यांची जातकातली उदाहरणं आहेत. अभ्यास करावाच लागतो. आणि मी प्रवचन तुम्हाला दिलेलं नाही. मी साहेबांना विनंती करतो, मी प्रवचन तुम्हाला दिलेलं नाही. तुम्ही सर्व अभ्यासक आहात. हे माझ्यासाठीच हे प्रवचन आहे, कारण त्यामधून माझा खूप अभ्यास झाला आणि म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत असतो. आजची खऱ्या अर्थाने मला संधी दिली बौद्धजन पंचायत समिती, त्याचप्रमाणे संस्कार समितीचे अध्यक्ष
आणि चिटणीस मधुर मोरे आणि खरोखर जी संधी दिली, कारण 2017मध्ये बारापौर्णिमेचं महत्त्व झालं या ठिकाणी, तेव्हा साहेबांनी आमच्या हस्ते मला सत्कार झाला. कधी पुन्हा संधी मिळाली निश्चित आपण देऊ अशा प्रकारचे प्रयत्न करत राहिलो आणि 2090 पासून तर 2024पर्यंत 24 वर्षाच्या कालखंडामध्ये धम्म प्रवासामध्ये जातच राहिलो. मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढं दुःख असून सुद्धा मी आज तुमच्यासमोर उभा आहे. धम्मात किती ताकद आहे हेच आपण सहज समजलं तर त्या अनुषंगाने मी जे काय तोडकं आपल्यासमोर सांगितलं आहे ते आपण सर्वांनी समजून घ्यावं. आपण अतिशय शांतपणे मला समजून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आदरणीय आनंद आंबेडकर साहेब योगाने या ठिकाणी उपस्थित आहेत. मला खूप बरं वाटलं की बाबासाहेबांच्या रक्तातली व्यक्ती आपल्यासमोर जेव्हा एखादं प्रवचन होतं एवढा उर भरून येतो की खऱ्या अर्थाने आपला सार्थ अभिमान असतो. म्हणून आजच्या प्रसंगी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्व जय भीम. धन्यवाद. सॉरी. धन्यवाद गुरुजी. गुरुजींनी या ठिकाणी फक्त दानावरती म्हणजे 2 अक्षरी जो शब्द आहे दान, या दानावरती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणजे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला देखील कळता कामा नये, त्याला म्हणतात दान. म्हणजे दानामधून आपली शील आणि प्रज्ञा याचा विकास होतो. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की व्यक्तिमत्व विकास शिकवताना आपल्याला दानाच्या प्रकारातून, दानाचे जे 3 प्रकार आहेत, आमिष दान म्हणजे भौतिक दान, अभयदान आणि धम्मदान, यामध्ये त्याने अतिशय वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक म्हणजे उपजा दान आहेत त्या प्रत्येक दानाला स्पर्श करत आपल्या विषयाला न्याय दिलेला आहे. परंतु बुद्ध त्यामध्ये म्हणतात की सर्वात दान श्रेष्ठ दान म्हणजे धम्मदान आहे. म्हणूनच त्यांनी एक जाता एक गोष्ट सांगितली की सुभद्र देखील ज्यावेळी शेवटला येतो आणि त्यावेळी बुद्ध त्यांना देखील उपदेश करतात. आनंदाला देखील हाच प्रश्न पडतो की बुद्ध म्हणजे 3 महिने ज्यावेळी आपलं महापरिनिर्वाण होणार आहे सांगतात त्यावेळी तो ढसाढसा रडू लागतो आणि त्यावेळी तो बुद्धांना प्रश्न करतो आनंद की आम्ही नेमकं लोकांना काय सांगायचं. त्यावेळी एक गाणं म्हणजे प्रताप सिंगांचं एक गाणं सुंदर असं सुप्रसिद्ध आहे. बुद्ध म्हणाले आनंदा इतकेच ज्ञान दे, बुद्ध म्हणाले इतके आनंद ज्ञान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे, मागेल जो तयाला धम्माचे दान दे. हे धम्मदान हे श्रेष्ठ दान आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात समाजात आपण काहीतरी देणं लागतो. हे लक्षात घेऊन समाजासाठी समयदान, धम्मदान, धनदान, श्रमदान यापैकी जमेल ते आपण योगदान दिलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. संत तुकाराम त्याच्यापेक्षाही वेगळं सांगतात आपल्याला की आपण आपल्या या जीवनामध्ये शेतातील धान्याचे दान आणि भीक मागून आणलेल्या धान्याचे दान याच्यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच फरक आपण दिलेल्या आपल्या म्हणजे आजीविकेतून म्हणजे कमावलेल्या आजीविकेतून जे आपण दान देतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांनी जाता एक चांगला उल्लेख केला की त्यांनी या आपल्या बुद्धांच्या काळामध्ये राजा बिंबिसाराने वेळूवन दान केलं, अनाथपिंडकाने जेतवन दान केलं, त्यानंतर आम्रपालीने आम्रवन दान केलं, स्वतःची मालमत्ता दान केली. एवढंच नव्हे तर बिगार माता विशाखाने 9 लाख रुपयांचे दान केले, औषध दान दिले आणि खीरदान दिली. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, शिवरदान दिलं. म्हणजे हे सर्वात म्हणूनच हे लोक म्हणजे हे आपल्या बौद्ध धर्मामध्ये प्रसिद्ध पावलेले आहेत कारण त्यांचं दान देण्याची सद्भावना होती. म्हणजे या ठिकाणी जाता एवढंच सांगेल की आपण एखाद्याला देतो आणि कधी देणार, फोन करून सांगतो 8 दिवसांनी देणार. तथागत भगवान गौतम बुद्ध तुमच्या आणि माझ्या जीवनाचे उद्धार करते बुद्धिस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि त्यांच्या कार्याला तीव्र वंदन करून आज या इथे प्रवचनकार कमलाकर जाधव यांनी अत्यंत सुंदर असं दानाबद्दलचं महत्त्व सांगितलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विनोदजी मोरे, उपसभापती लक्ष्मीजी भगत, कार्याध्यक्ष सरचिटणीस राजेश घाटगे, कार्याध्यक्ष HR पवार, मनोज मोरे, अतिरिक्त सरचिटणीस जाधव, चिटणीस अशोक कदम, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश पवार, संस्कार समिती अध्यक्ष मगेजी पवार, चिटणीस मनोज मोरे, विश्वस्त सुभाष जाधव, गजानन तांबे, उल्हास जाधव
आणि खास आज इथे उपस्थित असणारे धम्माचारी बोधीसेन वर्धेकर, त्याचबरोबर जोशी साळवी, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, महिला मंडळाच्या उपचिटणीस प्रतीक्षा जाधव, सर्व बोधाचार्य उपासक. आजचा विषय हा प्रत्येकाच्या जीवनामधला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दान जे स्वार्थ किंवा परतफेडीची अपेक्षा न ठेवता केलेलं एक प्रकारचं देणगी असेल किंवा इतर असेल त्याला आपण दान म्हणतो. आणि तथागताने त्या काळामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आपल्या पारमितांमध्ये दिलेलं आहे. शिलानंतर कुठची पारमिता असेल तर दान पारमिता आहे, लक्षात घ्या. आणि आज तर ह्या जगामध्ये इथपर्यंत दान होतं की पूर्वी आपण रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजायचं, पण हल्ली मरणाच्या आधी काही लोक देहदान सुद्धा करायला लागलेले आहेत. आणि त्या देहदानामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचत आहेत. एवढं मोठं दानामध्ये ताकद आहे, आपण लक्षात घ्या. आणि ती तथागताने 2500 वर्षापूर्वी ओळखलेली आहे. तेव्हा ते जे दानाचं महत्त्व आज आपल्याला या इथे कमलाकर जाधव गुरुजींनी जे सांगितलं, तर बौद्ध धर्मामध्ये दानाला प्रचंड महत्त्व आहे. आणि बौद्ध धर्म हा दानाच्या एकंदरीत वेगळ्या वेळेला वेगळ्या काळामध्ये केलेल्या दानावरतीच हा धम्म मोठा झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या बौद्ध धम्माला खऱ्या अर्थानं पुनर्जीवित करताना बाबासाहेबांनी पण जे काही केलं ते सुद्धा सर्वात मोठं धम्मदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर म्हणजे आपला एक नियम आहे की 9च्या पुढे आपण जास्त बोलायचं नाही. आणि 9 वाजलेले आहेत, त्यामुळे याच्यावरती अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु काळाचं भान ठेवून मी आपल्या सर्वांप्रती मंगलवती कामना करतो. आणि या इथे माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम. मंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. कित्वमेव समिज्यतु सर्वे पुरेन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपन्ना रसो यथा. आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च. ततो निब्बाणसम्पत्ति इमिनाते समिज्यतु. नत्ति मे शरणं ह्ययं धम्मो मे शरणं वरम्. एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं ह्ययं संघो मे शरणं वरम्. एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु.